पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये महानगरपालिकेच्या बिल्डिंगच्या जागेत एक अनाधिकृत दर्गा आहे औंध गावामध्ये, भीमसेन जोशी कला दालनच्या शेजारी. आणि असं मी नाही म्हणते, हे बघा पुणे महानगरपालिकेने पहिली नोटीस बजावली होती 24 मार्च 2017 साली. ही दुसरी नोटीस 5 मे 2017 साली. अनाधिकृत दर्गा बांधकाम मनपाची कुठली परवानगी न घेता अनाधिकृतपणे केले आहे. हजरत सय्यद लालशाह वली दर्गा ट्रस्ट. बर, याच्यानंतर त्या हजरत सय्यद लालशाह वली दर्गा ट्रस्ट वाल्यांचा मोठाच्या मोठा रिप्लाय आला की आम्ही कसं आमचं एकदम ऑथराइज्ड आहे आणि आम्ही कसे लिगल आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या विरोधामध्ये लगेच जाऊन एक सिव्हिल कोर्टामध्ये दावा सुद्धा केला पुणे महानगरपालिकेच्या विरोधात. हा तो दावा. आता हा दाव्यामध्ये सेशन कोर्टाने डायरेक्ट काय ऑर्डर दिली बघा, सूट इज डिसमिस्ड. म्हणजेच काय, त्या ट्रस्टवाल्यांनी, त्या दर्ग्याच्या ट्रस्टवाल्यांनी जो काही दावा होता तो कोर्टाने फेटाळला आणि त्यांनी सांगितलं की महानगरपालिका जी कारवाई करत आहे ते योग्य आहे. बर, आता ह्याच्यानंतर विचार करा, सेशन कोर्टाने सुद्धा ऑर्डर दिली आहे, पुणे महानगरपालिका नोटीस पाठवतीये, त्याच्यानंतर शहर अभियंता कार्यालय मधून वारंवार नोटीस जाते कोणाला, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना, की आम्हाला बंदोबस्त द्या, कारण की हा संवेदनशील एरिया आहे, तर त्याच्यामध्ये कदाचित काही प्रकार घडू शकतात, त्यामुळे पोलीस प्रोटेक्शन द्या. इथं तुम्ही क्लिअर कट वाचू शकता. शहर अभियंता कार्यालयाने पोलीस आयुक्तांना पण पत्र लिहिलंय आणि ते क्लिअर कट काय लिहिलंय वाचा. पोलीस आयुक्त असू दे, पोलीस सह आयुक्त असू दे, पोलीस निरीक्षक असू दे, वारंवार विनवण्या करण्यात आल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून. आणि फायनली 2019 साली जुलै महिन्यामध्ये पोलिसांनी मान्य केलं की जे अतिक्रमण आहे त्याच्या विरोधात कारवाई करताना आम्ही पोलिसांचं प्रोटेक्शन देऊ. हे पत्र आहे 2019. विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या माध्यमातून गेले 9 वर्ष इथं पाठपुरावा करण्यात येत आहे. अक्षरशः जे महानगरपालिकेचं काम आहे, जे प्रशासनाचं काम आहे, ते आपल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना काम करावं लागतंय. माझा प्रश्न आहे की त्याच्यावरती कारवाई झाली का नाही झाली. हे बघा, हे पत्र आहे जिल्हाधिकारी साहेबांना 2024 मध्ये, कारवाई का करत नाही. हे पत्र आहे महामहिम राष्ट्रपतींना, हे महाराष्ट्राच्या राज्यपाल साहेबांना, हे माननीय पंतप्रधान साहेबांना, हे माननीय गृहमंत्री साहेबांना. जर भारतामध्ये खऱ्या अर्थाने संविधानाचं जर राज्य असेल तर एखादा कोर्टाचा निर्णय आहे, महानगरपालिका प्रशासन म्हणते की अनाधिकृत आहे, तर मग गाडी कुठं अडली, कारवाई का होत नाही, तिथं आता कोणत्या पद्धतीचं स्ट्रक्चर उभा आहे, चला मी दाखवतो तुम्हाला. हे आहे औंधच पुणे महानगरपालिकेचं कार्यालय आणि ही आहे लालशाह वली बाबाची दर्गा. या बघूया. तर अशा पद्धतीने अनाधिकृत बांधकाम महानगरपालिकेच्या ऑफिसच्या आतमध्ये आहे. पुणे महानगरपालिकेला मी प्रश्न विचारतो, आपण कारवाई करणार का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाने हा देश चालतो. कायदा सुव्यवस्थेचं पालन करणं ही आपली जबाबदारी आहे. मी आपल्याला विनंती पण करतो की याच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही करा, नाहीतर लोकांचा संविधानावरचा विश्वास उठून जाईल. जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय बजरंगी.